पाठीमागच्या तासाला आपण या दुसऱ्या प्रकरणातलं व्याख्या आणि संज्ञा आणि वाइंडिंगचे प्रकार पाहिले होते. संज्ञा 19 संज्ञा पाहिली होती. वाइंडिंगचे प्रकार डायमंड हेड टाइप, राउंड हेड, फ्लॅट लूप, चेन, बास्केट, स्किन वाइंडिंग अशा पद्धतीने ते प्रकार पाहिले होते. आता अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी या प्रकरणामधला बघतोय की थ्री फेज मोटरचे रिवाइंडिंगची कृती कशा पद्धतीने, प्रत्यक्ष कृती कशी केली पाहिजे. तर ह्याचे क्रम आधी सुरुवातीला लक्षात घेऊ. थोडक्यात काय काय आपण बघणार आहे. क्रमामध्ये काय, सुरुवातीला मोटर खोलणे, मोटर सप्लाय पासून आलं केल्यानंतर त्याचा खोलण्याचा क्रम कसा असला पाहिजे. सेपरेट प्रश्न विचारला जातो 4 मार्काला की मोटर खोलण्याचा क्रम सांगा. फक्त मोटर खोलण्याचा क्रम, तर तो खोलणे याच्यामध्ये आपण बघणार आहे. परत माहितींची नोंद घेणे, त्याला आउटसाइड डाटा असं म्हणतात. माहितींची नोंद घेणे म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आउटसाइड डाटा म्हणजे याची 2 माहितींची नोंद घेतो. एक सर्वसाधारण माहिती, सर्वसाधारण माहितीमध्ये ते मोटर कुणाची आहे, किती तारखेला आली वगैरे आपण सविस्तरमध्ये बघणार. दुसरा बघणार आहे नेम प्लेट वरील माहिती. ह्या 2 माहिती बघतोय, सर्वसाधारण माहिती, नेम प्लेट वरील माहिती. ओके. त्याच्यानंतर जुने वाइंडिंग काढून आतील माहितींची नोंद घेणे. आतील माहिती म्हणजे काय, कॉइल पिच किती आहे, स्लॉटची संख्या किती, कॉइलची संख्या किती आहे, टर्न्स किती आहेत, ह्या सगळ्या माहितींची नोंद ह्याच्यामध्ये येतो. ओके. त्याच्यानंतर स्लॉट स्वच्छ करून त्यामध्ये इन्सुलेशन पेपर बसवतो. स्लॉट स्वच्छ करायचा आता, त्याच्यामध्ये वारणीचे वगैरे काय घाण असेल तर ते काढायची आणि त्याच्यामध्ये इन्सुलेशन पेपरचं माप कसं असावं हे ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. आता इन्सुलेशन पेपर बसवल्यानंतर पीचच्या आकारावरून म्हणजे जी कॉइल पीच आहे त्या आकारावरून नवीन कॉइल तयार करायची. ती नवीन कॉइल तयार केल्यानंतर ती स्लॉट मध्ये बसवायची. ती स्लॉट मध्ये बसवल्यानंतर तिची तपासणी करायची, किती एकमेकाला घासलेली आहे का, स्लॉटला घासलेली आहे का, सिरीज स्टेशनच्या साह्याने थोडक्यात तपासणी करायची आणि नंतर वेजेस बसवले. वेजेस म्हणजे बांबूच्या कामट्या त्याच्यामध्ये बसवायच्या. त्यानंतर त्याचा विस्तारित वाइंडिंग डायग्राम तयार करायचा. आता हा विस्तारित वाइंडिंग डायग्राम प्रत्यक्ष रिवाइंडिंग करताना काढायची गरज नाही, परंतु आपल्याला परीक्षेला जर आपण ह्या थेअरीमध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये बघत असेल तर त्याचा विस्तारित वाइंडिंग डायग्राम माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या स्लॉटमध्ये कोणते बसलेले आहेत, किती पोल आहेत, किती कॉइल आहेत, कॉइल ग्रुप किती आहे, त्याची जोडणी कशी, हे विस्तारित वाइंडिंग डायग्राम मध्ये दिलं आणि त्याच्यानंतर त्याचं कनेक्शन कसं पद्धतीने, हे सगळं कनेक्शन झाल्यानंतर रिवाइंडिंग केलेल्या मोटरची तपासणी घ्यायची. आता इथं कॉइल तपासणी, परत रिवाइंडिंग केलेल्या मोटरची, इथं कॉइलची तपासणी जोडण्या अगोदर करतोय. जोडणी केली त्याच्या अगोदर त्याची तपासणी करतो. इथं जोडणी कनेक्शन केल्यानंतर रिवाइंडिंग केलेल्या मोटरची तपासणी घ्यायची आणि या तपासण्या सविस्तर आहे, डिटेल आहे. आपण जसं पहिल्या प्रकरणामध्ये काय तपासणी बघितलं तसं तपासणी या ठिकाणी. तपासणी केल्यानंतर त्या मोटरला टेपिंग करणं गरजेचं आहे. टेपिंग म्हणजे टेप गुंडाळणं. त्याच्यानंतर वार्निश करायचं. वार्निश केल्यानंतर बेकिंग करायचं. बेकिंग म्हणजे त्याच्यामध्ये उष्णता द्यायची, 200 वॅटचा बल्ब सोडून बेकिंग करायचं आणि त्याच्यानंतर मोटरची जोडणी पूर्ववत करायची. मी थोडक्यात दिलंय मोटर जोडणी. अशा पद्धतीने 10 क्रम या ठिकाणी दिलेले. तुम्हाला परीक्षेला प्रश्न असा 4 मार्काला विचारला जातो की थ्री फेज मोटर रिवाइंडिंगचा क्रम सांगा. तर क्रम सांगताना मात्र खाली वरती आकडे होऊन चालणार नाही. म्हणजे काय, जुने वाइंडिंग काढून आतील माहितीची नोंद करणे, परत मोटर खोलणे शक्यच नाही. तर त्यामुळे आधी मोटर खोलणे, परत माहितीची नोंद, जुने वाइंडिंग, स्लॉट स्वच्छ करणे, स्लॉट स्वच्छ झाले की कॉइल गुंडाळणे, कॉइल गुंडाळल्यानंतर कॉइल बसवणे, बसवल्यानंतर वेजेस बसवणे, ह्या सगळ्या गोष्टी क्रम या पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण सविस्तर बघत असताना याच्यामधला पहिला मुद्दा बघणार आहे मोटर खोलणे. हे गेल्या वर्षी पाहिलेलं होतं, पण तरी आपण या ठिकाणी बघतोय. मोटर खोलत असताना मोटरचे अगोदर आकृती काढून घेऊ. ही मोटरची इथं नेम प्लेट असते, इथं टर्मिनल प्लेट असते. वगैरे ह्या रिब्स आहेत त्याच्यावरती खासा आहेत आपण पाहिजे. इथं आय बोल्ट आहे या पद्धतीने. आता ही मोटर गेल्यानंतर मोटर खोलणे, मोटर खोलण्याबरोबर अगोदर काय घ्यायचं लक्षात ठेवा. म्हणजे ही मोटर सप्लाय पासून अलग करायची.
क्रम तुम्हाला लिहावा लागेल. 3 किंवा 4 मार्काला स्वतंत्र प्रश्न येतो, मोटर खोलण्याचा क्रम सांगा. तर मोटर सप्लाय पासून अलग करायची. अलग केल्यानंतर लक्षात ठेवा पहिला क्रम आहे आय बोल्ट काढून घ्यायचा. आय बोल्ट मोठ्या मोटरला असतं, बारक्या मोटरला नाही, पण तरी आपल्याला इथं दाखवलं. आय बोल्ट कशासाठी? गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे सिंगल फेज मोटरला आय बोल्ट नसतो, कारण सिंगल फेज मोटर छोटे असतात. आय बोल्ट कशासाठी? ही मोटर जर आपल्याला शिफ्टिंग करायची असेल तर ह्याला उचलायची असेल तर ह्याच्यामधून असे एखादी काठी लावतात, बांधली जाते ह्याला वरून काठी, आणि दोन्हीकडे दोघं धरून ती मोटर शिफ्ट करतात, म्हणून आय बोल्ट म्हणजे शिफ्टिंग करण्यासाठी इथं आय बोल्ट. म्हणजे सुरुवातीला आय बोल्ट काढून घ्यायचा. आय बोल्ट काढल्यानंतर दुसरा आहे या ठिकाणी ही बाजू मोठी आहे, इथं लहान बाजू आहे. आत कसा असणार आहे? ही एंड प्लेट इथं दिलेली आणि या ठिकाणी शाफ्ट आणि इथं फॅन. मोटर खोलत असताना सुरुवातीला मग काय करा, परत फॅन कव्हर काढून. ओके, क्रम काय काय लक्षात ठेवला. सप्लाय पासून अलग केली, आय बोल्ट काढला, फॅन कव्हर काढला. फॅन कव्हर काढल्यानंतर हा फॅन बाजूला काढून घ्या, ही मोटरची मागची बाजू. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे. 3 मुद्दे झाले. सप्लाय पासून अलग केली, आय बोल्ट काढला, फॅन कव्हर आणि फॅन काढून घ्या. आता याच्यानंतर काय करायचं? सेंटर पंच आणि हातोडीच्या साहाय्याने इथं एक मार्किंग करायचं, इथं एक मार्किंग करायचं. इथं 2 करायचे, इथं 2 करायचे. सेंटर पंच आणि हातोडीच्या साहाय्याने इथं एक मार्किंग करायचं, इथं 2 मार्किंग करायचं. ओके, किंवा स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने डायरेक्ट एक रेष इथं मारतात, इथं 2 रेषा मारतात. कशासाठी मारायची? ज्यावेळेस आपण ह्या मोटर खोलणार आहोत आणि पुन्हा जोडणार खोलल्यानंतर त्यावेळेस ही एंड प्लेट याच बाजूला आली पाहिजे, ही एंड प्लेट याच बाजूला असते. इथं एक मार्किंग आहे, इथं एक मार्किंग आहे. जोडत असताना पुन्हा एकाच मार्किंगची या बाजूला नाही. इथं 2 मार्किंग आहेत बेसवरती, बॉडीवरती, एंड प्लेट वरती 2 मार्किंग आहेत, त्या 2 त्याच बाजूला. म्हणजे मार्किंग याच्यासाठी करायचं की त्या एंड प्लेट त्या बाजूच्या एंड प्लेट ते लक्षात यावं. ओके, हा चौथा मुद्दा. एंड प्लेट वरती मार्किंग करून, एंड प्लेट वरती मार्किंग केले की याचे नट बोल्ट आहेत ते नट बोल्ट काढून घ्यायचे. एंड प्लेटचे नट बोल्ट बाजूला घ्यायचे. आता ही एंड प्लेट बाजूला निघाल्यानंतर हा रोटर आहे, तो रोटर सावकाश बाहेर ओढायचा. बाहेर काढत असताना हा आतल्या बाजूला कोरला आणि वाइंडिंगला घासणार नाही त्याची काळजी घ्यायची. फार महत्वाचं, आतल्या बाजूला वाइंडिंगला घासणार नाही त्याची काळजी घ्यायची. जर मोठी मोटर असेल तर आपल्याला हा रोटर असा हातात धरून बॅलन्सने ओढता येत नाही. मग काय करायचं? या बाजूला एक पाईप लावायचा, एका व्यक्तीला इकडे धरायला लावायचं, आपण या बाजूला धरायचं आणि ती तसेच स्टेटर मधून रोटर बाजूला काढायचा. हा रोटर या बाजूला आल्यानंतर हा पाईप बाजूला काढून घ्यायचा. म्हणजे आपण काय केलं? ही मोटर इथं रोटर आला बाजूला बाहेर काढणे. रोटरवर आता त्याच्यानंतर इथे टर्मिनल प्लेट आहे, टर्मिनल प्लेट काढून घेतली. नी प्लेट तर त्याची टर्मिनल हा झाला, हा गोल असणारा जो स्टेटर आहे, रोटर बाजूला. आता रोटरवरती जे बेरिंग असेल वगैरे वगैरे ते सगळे बाजूला खोललेले भाग सगळे. आता हा बाजूला भाग आहे. आता आपण इथं ओके, म्हणजे मोटर खोलली. आता दुसरी हा पहिला लक्षात आला पहिला. आता दुसरी काय माहितीची नोंद घ्यायची. हा क्रम खाली वरती झाला तर चालेल, आल्या त्या मोटरच्या माहितीची नोंद घ्या आणि त्याच्यानंतर मोटर खोला, ही सुद्धा चालतं. परंतु आपण सुरुवातीला डायरेक्ट मोटर खोलणी घेतो. हा इथं क्रम झाला बदल तरी चालेल, पण इथून पुढे बदल करून चालणार. म्हणजे पहिला माहितीची नोंद घेणे पहिला होऊ शकतो, दुसरा मोटर खोलणे होऊ शकतो, तिसरा चौथा ह्याच क्रमाने करेल. या दोन्ही मध्येच बदल केला तर चालेल, परंतु याच्यामध्ये बदल करून चालणार. आता आपण जो दुसरा मुद्दा बघतोय तो दुसरा मुद्दा आहे माहितीची नोंद घेणे. त्याला आउटसाइड डाटा असं म्हणतात. आणि तो आउटसाइड डाटा हा 2 प्रकारे घेतला जातो. पहिली माहिती आहे सर्वसाधारण माहिती आणि दुसरी आहे नेमप्लेट वरील माहिती.
आता ह्या माहितीची नोंद घेणे आपण गेल्या वर्षी पाहिलेलं होतं, पण गेल्या वर्षी बी आपलं असंच गेलेलं आहे. ऑनलाईनच ते तुम्हाला समजलंय किती वगैरे, पण सातत्याने रिपीट करून ते लक्षात येईल. तर माहितीची आउटसाइड डाटामध्ये हे दोन प्रकार, सर्वसाधारण माहिती आणि नेमकी. आता ह्या सर्वसाधारण माहितीमध्ये काय घेणार आहे आपण? सर्वसाधारण माहितीमध्ये ती मोटर कुणाची, त्या मालकाचं नाव तुम्हाला वहीमध्ये नोंद ठेवावं लागेल. त्या मोटरची कंपनी कोणती आहे ती नोंद करावं लागेल, कारण का परत ज्यावेळेस तो 10-8 दिवसांनी किती दिवसांनी तुम्ही देणार आहे त्यावेळेस ते तुम्हाला ती मोटर, त्याचं नाव, मोटरची कंपनी लक्षात आली पाहिजे. त्या मोटरची किती HP ची आहे, किती तारखेला आलेली आहे, ही या तारखेला आलेली आहे, अंदाजे देण्याची तारीख किती आहे, त्याच्यानंतर अंदाजे खर्च किती आहे, ही सगळी माहिती सर्वसाधारण माहितीमध्ये येते. म्हणजे मोटरच्या सर्वसाधारण माहितीमध्ये लक्षात ठेवा, मोटरच्या सर्वसाधारण माहितीमध्ये मोटरची मालकाचं नाव, त्या मोटरची कंपनी, किती तारखेला आली, किती अंदाजे खर्च आहे आणि परत किती द्यायची, ही सगळी माहितीची नोंद या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे मोटरच्या नेमप्लेटवरील माहिती. मोटरच्या नेमप्लेटवरील माहितीवरून आपल्याला परीक्षेला प्रश्न सेपरेट विचारला जातो की मोटरच्या नेमप्लेटवरील माहितीवरून तुम्हाला काय काय समजतं. 3 मार्कावर प्रश्न. आता ही मोटरची नेमप्लेट आहे, नेमप्लेट म्हणजे आपल्या गाडीला नेमप्लेट असते तसं त्या मोटरची सगळी माहिती त्या नेमप्लेटवर दिलेली असते. काय काय समजतं नेमप्लेटवरून? त्या मोटरची कंपनी कोणती इथं लिहिलेली असते, हिंदुस्तान प्रायव्हेट लिमिटेड किंवा BBC. ज्या कंपनीने लक्ष्मी प्रायव्हेट लिमिटेड, लक्ष्मी कंपनीचे असते, तर त्या कंपनीचं नाव तिथं दिलेलं असतं, मेड इन इंडिया दिलेलं असतं. ओके, म्हणजे मोटरचं कंपनीचं नाव. त्याच्यानंतर काय दिलेलं असते, अशा रकान्यामध्ये सगळं दिलेलं आहे की मोटर किती HP ची आहे. 3 HP ची आहे, 5 HP ची आहे, 7.5 ची, 10 ची, जे असेल, म्हणजे त्या मोटरची कॅपॅसिटी HP मध्ये. त्यानंतर त्याचं व्होल्टेज किती आहे, त्यानंतर त्याचा वेग किती, RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट, म्हणजे त्या मोटरची कॅपॅसिटी कळती, व्होल्टेज कळतं, वेग कळतो, त्याच्यानंतर त्याचा करंट किती आहे कळतो, त्याचं कनेक्शन कोणतं आहे, स्टार आहे का डेल्टा कनेक्शन हे त्याच्यामधून कळत आहे. त्याच्यानंतर त्या कंपनीची, त्या मोटरची फ्रिक्वेन्सी किती आहे, फ्रिक्वेन्सी तर इंडियन स्टँडर्ड नुसार 50 हर्ट्झ आहे, पण त्या ठिकाणी त्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा लक्षात येते. त्याच्यानंतर सिरियल नंबर कळतो, मॉडेल नंबर कळतो, ही त्या मोटरचं कोणत्या मॉडेल आहे, कोणतं सिरियल आहे, ही सगळी त्या कंपनी त्याच्यामध्ये दिलेली असते. अशा पद्धतीने मोटरच्या नेमप्लेटवरून काय काय माहिती जर तुम्हाला विचारलं तर मोटरची नेमप्लेट काढायची. मी तुम्हाला PDF मध्ये हे सगळ्या नोट्स पाठवणार, त्यावेळेस तुम्ही ग्रुपवर टाकल्यानंतर तुम्ही ते वहीमध्ये लिहिताय. पण व्हिडिओ ऐकत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्यानुसार ते प्रत्येक पॉइंट तुम्ही तिथं काढलेले असते. तर अशा पद्धतीने मोटरच्या नेमप्लेटवरून त्या मोटरची कंपनी, त्या मोटरची कॅपॅसिटी HP मध्ये किंवा किलोवॅट मध्ये, त्या मोटरचं व्होल्टेज किती आहे, करंट किती आहे, RPM किती आहे, कनेक्शन कोणतं आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, त्याचं मॉडेल नंबर, सिरियल नंबर, ह्या सगळ्या माहिती मोटरच्या नेमप्लेटवरून कळते. म्हणजे आज आपण महत्वाचं ह्या नवीन मुद्द्याला सुरुवात करत असताना काय काय पाहिजे लक्षात ठेवा. मोटर खोलण्याचा क्रम पाहिजे, मोटर खोलण्याचा क्रम आपण पाहिला. त्याच्यानंतर मोटरच्या माहितींची नोंद कोणकोणती, त्याला आउटसाइड डाटा असा शब्द असतो. आउटसाइड डाटा 2 पद्धतीचा, एक सर्वसाधारण माहिती आणि नेमप्लेटवरील माहिती. सर्वसाधारण माहितीमध्ये आपण त्या मालकाचं नाव, त्या मोटरची कंपनीचं सुद्धा नाव त्यात नोंद करून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर ती किती तारखेला आली, अंदाजे खर्च किती तारखेला देणार आहे त्याची नोंद. नेमप्लेटवरील माहिती बघत असताना आपण नेमप्लेटवरील माहितीमधून त्या मोटरच्या कंपनी कोणती आहे, कॅपॅसिटी किती HP मध्ये किंवा किलोवॅट मध्ये, व्होल्टेज करंट किती आहे, RPM किती आहे, कनेक्शन कोणत्या पद्धतीचं स्टार का डेल्टा आहे, त्यानंतर मॉडेल नंबर, सिरियल नंबर, फ्रिक्वेन्सी किती आहे, ह्या सगळ्या माहितींची नोंद नेमप्लेटवरून मिळत असते. अशा पद्धतीने आपण 2 आज मुद्दे बघितले, मोटर खोलणे आणि माहितींची नोंद घेणे. ह्या सर्वात महत्त्वाचे मुद्दे आपण आजच्या तासाला बघितलेले. पुढच्या तासाला आपण थोडं स्पीड मध्ये काय घेतोय, कारण हे थोडं पाठीमागं झालेलं, पण ही 3 फेज मोटर आहे, सिंगल फेज मोटर आहे. फरक आता इथून पुढे येऊ लागले, हे सगळे फरक, हे दोन्ही माहिती दोन्हीला कॉमनच होते, पण हे इथून पुढची माहिती ह्या 3 फेज मोटरची आपण त्या ठिकाणी बघितली सिंगल फेज. म्हणजे दोन्ही वाइंडिंग काढून आतील माहितीची नोंद,
हे काही प्रमाणात सिंगल पेज थ्री पेजचं सारखं येईल सुद्धा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळ्या मुद्दे आपण पुढच्या तासाला आपण सविस्तर करू.